नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मंत्रालयातील देवेंद्र फडणवीसांच्या कार्यालयात तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञात महिलेकडून फडणवीसांच्या कार्यालयात ही तोडफोड करण्यात आली आहे. फडणवीसांच्या नावाची पाटी फेकून देत अज्ञात महिलेने पोबारा केलाय. तर महिलेकडे गेट पास नव्हता, त्यामुळे गुन्हा दाखल होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. उपमुख्यमंत्र्यांचंच कार्यालय सुरक्षित नसल्याची चर्चा या घटनेमुळे सुरू झाली आहे. तर मंत्रालय सुरक्षा विभागाकडून अज्ञात महिलेचा शोध आता घेतला जातोय. काल संध्याकाळी 6:30 वाजता अज्ञात महिलेनं फडणवीसांच्या कार्यालयामध्ये प्रवेश केला. मंत्रालयामधल्या कार्यालयामध्ये घुसल्यानंतर महिलेनं आरडाओरडा सुरू केला. कर्मचाऱ्यांनी विचारपूस करेपर्यंत महिलेनं तिथल्या कुंड्यांची तोडफोड सुरू केली. महिलेनं दालनाबाहेर असलेली फडणवीसांच्या नावाची पाटी सुद्धा काढून फेकून दिली. बोलवा त्यांना असं म्हणत ही महिला दालनाबाहेर ओरडत होती. दालनाबाहेर महिला पोलीस नसल्यानं महिलेला ताब्यात घेता आलं नाही. अज्ञात महिलेविरोधात उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे. रात्रीपासूनच अज्ञात महिलेचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.